नमस्कार मित्रांनो, विना दोघातली तुटे नाही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता स्वानंदी राजवाड्याला म्हणते की तुम्ही मला नायिका ट्रेनिंग दिली होती, तुम्ही विसरलात का मार्शल आर्टची, असं त्या ठिकाणी स्वानंदी राजवाड्याला बोलत असते. राजवाडे म्हणत असतात की त्या ट्रेनिंग देऊन तुम्हाला खूप दिवस झाले, ते तुम्ही विसरला पण असताल, असं आता स्वानंदीला बोलायला लागतो. मात्र स्वानंदी आता राजवाड्यावर त्या ठिकाणी हल्ला करते. त्यानंतर राजवाडे तो हल्ला तिचा त्या ठिकाणी पकडतात. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हे तुम्ही काय करता. स्वानंदी म्हणले तुम्ही तर आता म्हणले ना तुम्ही मला ट्रेनिंग दिली ती आणि ती मी विसरले नाही, अजून पण ती माझ्या लक्षात आहे, असं स्वानंदी बोलत असते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की मला पण मार्शल आर्ट येते. पुन्हा आता स्वानंदी राजवाड्यावर येथे हल्ला करायला लागते. त्यानंतर राजवाडे स्वानंदीचा दुसरा पण ते पकडतात. ते त्यानंतर पकडल्यानंतर स्वानंदी म्हणते की आता तर तुम्हाला समजलंच असेल ना मला हे सर्व गोष्टी आहेत आणि माझ्यावर हल्ला झाला तर तुम्ही त्या ठिकाणी मला वाचवायला येसालच ना. त्यानंतर आता स्वानंदीला पूर्णपणे राजवाडे स्वतःच्या मिठीमध्ये घेतो आणि उलट्या साईडने तिला आपल्या छातीशी धरतो आणि म्हणतो की नुसतं मी तुम्हाला या ठिकाणी सावरायलाच येणार नाही, कुठल्याही हल्ल्यातून तुम्हाला बाहेरच काढायला येणार नाही, तर तुम्हाला फुलासारखं मी जपेल, असं सांगतो. आणि तुम्ही माझ्या मिठीत आता कशा पद्धतीने तुम्ही थांबला आहेत तसंच त्या पद्धतीने मी तुम्हाला फुलासारखं जपेल, असं सांगत असतो. त्यानंतर आता राजवाडे स्वानंदीला म्हणतात की आणि तुम्हाला फक्त एवढंच नाही तर तुम्हाला समोरच्यावर हल्ला पण करता आला पाहिजे आणि तुम्हाला त्यांच्या हल्ल्यात त्याला घायल पण करता आलं पाहिजे, असं त्या ठिकाणी राजवाडेला ते म्हणायला लागतात. मात्र राजवाडे आता पुन्हा त्याच्या तावडीतून स्वानंदी राजवाडेच्या तावडीतून सुटते आणि राजवाडेला पुन्हा एक हल्ला करते आणि राजवाडे आता चक्क क्वार्टर हे पडलेले असतात आणि डायरेक्ट स्वानंदी आता राजवाडेचा गळा धरते. त्यानंतर राजवाडेला स्वानंदी म्हणते की आता कसं करेक्ट ना, जमलं की नाही मला तुम्ही आता म्हणत होते हल्ला करता येत नाही, तर आता मी तुम्हाला तुमच्यावर हल्ला व्यवस्थितरित्या केला ना, सेल्फ डिफेन्स आता मला येते ना, असं बोलायला लागते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हो तुम्हाला नक्की येतात, तुम्ही काही विसरलेलं नाही. त्यानंतर स्वानंदी म्हणते आता ठीक ठरलं तर मग मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हां पण तुम्हाला कुठलीही अडचण असली तर तुम्ही मला तुरंत कॉल करत जा, कारण की तुम्हाला अशा पद्धतीनं काही अडचण आली तर मला तुम्ही हे सर्व काही सांगत जा, असं राजवाडे आता स्वानंदीला बोलायला लागतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की हो नक्की करते, मात्र आता तुम्ही घायल तर झालात ना. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हो तुमच्या प्रेमात मी घायल झालो आहे. त्यानंतर आता स्वानंदी राजवाडेला हात देत तेथून कॉटवरून उचलण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर राजवाडे स्वानंदीचा हात स्वतःकडे खेचतात आणि स्वानंदीला पुन्हा आता ते स्वतःच्या जवळ घेतात. त्यानंतर आता स्वानंदी आणि राजवाडे एकमेकांच्या जवळ तोंडाला तोंड लावून म्हणजे असं जवळ येत असतात. मात्र आता दोघे किस करणार की काय, तेवढ्यात स्वानंदी आता तिथे खूप ती लाजते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर आता ते क्वार्टर दोघे एकमेकांच्या साईडने बसतात, मात्र एकमेकांकडे आता ते बघतच राहतात आणि ते बघत राहत आता त्या ठिकाणी ते एक चादर दोघं एकमेकांच्या अंगावर ओढतात आणि आता त्या चादरीमध्ये दोघेही एकमेकांची झोपी जातात. त्यानंतर इकडे आता ते बाबा म्हणतात की आदिराला चहा बनव म्हणून. त्यानंतर आदिरा म्हणते की बाबा मी आता मस्तपैकी आल्याची चहा बनवते. त्यानंतर आदिरा आता बाबांसाठी चहा बनवण्यासाठी फ्रीजमध्ये जाते. तर फ्रीज ओपन केल्यानंतर आता आदिराला वेगळ्याच प्रकारचा वास यायला लागतो. त्यानंतर आदिरा बाबाला आवाज देते की बाबा इकडे या लवकर. त्यानंतर बाबा म्हणतात की अरे हे फ्रीज खराब झालं, या फ्रीजमध्ये उगाच आपण हे सर्व काही ठेवलेलं आहे, आता हे सर्व पदार्थ या ठिकाणी खराब झालेले, ते आपल्याला बाहेर काढावे लागतील. त्यानंतर आदिरा म्हणते की मी पण आता ते बाहेर काढण्यात तुम्हाला मदत करते. त्यानंतर मात्र आई आता नटून येते कुठेतरी बाहेर निघालेली असते. त्यानंतर बाबा तिला म्हणतात की का गं तुझं लक्षच नाही घरामध्ये, तू आता कुठं निघालेली आहेस, फ्रीज खराब झाले तुला माहितीसुद्धा नाही का, तू त्या फ्रीजकडे लक्ष द्यायचं ना. त्यानंतर आता त्यांची आई म्हणजे नंदा म्हणते की नाही कसं काय मी लक्ष देईल, तुमची सून आहे ना, त्या सुनेला सांगा तुम्ही. त्यानंतर आदिरा म्हणते मी तर लक्ष देतच आहे, मी तर हे सर्व करतच आहे. त्यानंतर आदिराला म्हणतात की हे तुझ्या बाबांना सांग, कारण की ते मला म्हणतात की त्यांनी मला हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर बाबा म्हणतात की तू बाहेर कुठे जायचं नाही आणि तुला नाश्ता करायचा नाही का. त्यानंतर ती मंदा म्हणते की मी बाहेरच नाश्ता करून येईल. त्यानंतर बाबा चक्क त्यांच्यावर आता मंदातून निघून गेलेली असते. मात्र आदिरा बाबाजवळ येते आणि म्हणते की चक्क आई आज बाहेर नाश्ता करणार, हे असं काय आता त्यांना वाटायला लागतं. मात्र हे सर्व करत असताना आता मंदाचा ते प्लॅन असतो आणि मंदा आता तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे स्वानंदीने आजीसाठी चहा बनवलेला असतो आणि ती आजीला चहा नेऊन देते. त्यानंतर आजी स्वानंदीला बसायला सांगते की बस माझ्या शेजारी म्हणून. त्यानंतर आता आजी स्वानंदीला म्हणते की स्वानंदी हे काय बरोबर नाही, आता तुझी तब्येत हे ठीक आहे ना, कारण की साप आपल्या घरामध्ये येणं आणि असं काही हे होणं हे खूप अपशकून आहे आणि मी एवढ्या दिवसापासून हे असं काही कधी घडलेलं पाहिलंच नाही. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आला असेल चुकून, काल आपली नागपंचमी होती त्या निमित्तानं आलाच असेल, असं बोलत असतात त्या. आणि गार्डनमध्ये हे काय कमी आहे का, असं ते बोलत असतात.
मात्र आजी म्हणते की मी एवढ्या दिवसापासून गार्डनमध्ये सर्व झाडांची येथे व्यवस्थितरित्या काळजी घेत आहे, मला तर कधी कुठेही अशी गोष्ट आढळून आली नाही, मात्र काल अचानकच कसं आलं आहे हे काय मला खटकण्यासारखं आहे, असं आजी स्वानंदीला बोलत असते. स्वानंदी म्हणते की आता आपणच सर्व त्या जंगलांवर कब्जा केलेला आहे, जंगलतोड करून आता ते प्राणी तरी जाणार कुठे, मग शिरले आपल्या घरामध्ये, त्यात एवढं काय, असं स्वानंदी आता आजीला बोलत असते. त्यानंतर आजी म्हणते की नाही, हे असे काय करणं खूपच चुकीचं आहे, आता काल आला असाच पुन्हा जर कधी आला तर हे खूप मला आता भीती वाटत आहे. त्यानंतर स्वानंदी आजीला म्हणते की हे बघा आजी, तुम्ही असं भिलेलं मला काही चालणार नाही, एक काम करूया, आपण आपल्या घराची आता साफसफाई म्हणजे पेस्ट कंट्रोल करून घेऊया आणि सर्व काही आता आपण व्यवस्थितरित्या नवीन क्रिएट करून व्यवस्थित ते मांडून ठेवूया, असं ते बोलत असतात. आजी आता स्वानंदीला म्हणते की ही तुझी बेस्ट आयडिया आहे, हे आपण करू शकतो. आणि आता स्वानंदी म्हणते की मी सर्व स्टाफशी बोलते आणि त्यांना सर्वच सांगते आणि स्वानंदी आता तिथून निघण्यात जात असते. आजी आता स्वानंदीला जवळ बोलवते आणि तिच्या तिथे माथ्यावर आता पप्पी घेते आणि स्वानंदीला म्हणते की काळजी घे बेटा तू, असं म्हणून आता स्वानंदी तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर आता इकडे घराची सर्व काही साफसफाई करण्यासाठी स्टाफला सांगितलेलं असतं. त्यानंतर स्टाफ आता पूर्णपणे घरामध्ये साफसफाई करत असतात. मात्र तेवढ्यात तिथे काकू येतात आणि काकू पाय घसरून खाली पडतात. काकू पाय घसरून खाली पडल्यानंतर आता त्यानंतर तेथून सुष्मिता पण येते आणि सुष्मिता काकूला आईला काय झालं हे बघण्यासाठी येतात. तिथं सुष्मिता सुद्धा पडते आणि आता म्हणते की मी पण तुमच्यासोबत पडले आहे. मात्र हे सर्व प्रकार घडत असताना पाठीमागून आजी बघते आणि खूप हसायला लागते. तेवढ्यात त्या ठिकाणी आता स्वानंदी येते आणि त्यानंतर स्वानंदी काकूला उचलायला लागते आणि म्हणतात, काकूला उचलल्या काकू त्या स्टाफवर चिडतात आणि म्हणतात की हे काय तुम्ही घराचा सत्यानाश करून ठेवला आहे, असं काय तुम्ही इथं पाय सटकण्यासाठी पाणी टाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर असं बोलल्यानंतर स्टाफ त्यांना सॉरी म्हणायला लागतो. त्यानंतर स्वानंदी म्हणते की तुम्ही सॉरी यांना म्हणायची काही गरज नाही, असं ते बोलतात आणि काकूला म्हणतात की तुम्ही आणि तुमची मुलं सातत्याने त्या स्टाफला कशाला तुम्ही त्रास देत असतात, स्टाफ आपल्या घरच्यांना आपण व्यवस्थित राहावं यासाठी ते काम करत असतात आणि तुम्ही त्याला सातत्याने शिवा देता, हे काही बरोबर नाही, असं स्वानंदी त्यांना बोलत असते. तेवढ्यात त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी घडल्या असताना तिथे आता जे पण समर येतो आणि समर आल्यानंतर आता काकूला जे पण लागलेलं असतं, काकू आणखीनच जास्त नाटक करायला लागते. हे बघ समर, मला इथं खूप लागलेलं आहे कारण की मी पाय घसरून पडलेलं आहे आणि स्वानंदी ही मला मुद्दामून त्रास देण्यासाठी स्वानंदीने हे घडून आणलेलं आहे, असं आता ते बोलायला लागतं. मात्र आता हे सर्व काकूंचे नाटकं स्वानंदी आणि आजीच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर समर म्हणतो की तुम्हाला खूप लागला असेल तर त्याला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. काकू म्हणतात की नाही ठीक आहे मी, असं बोलते आणि म्हणते की स्वानंदीला म्हणते की स्वानंदी तुझ्याकडून माझ्याकडे काही चुका असेल तर मला लवकरात लवकर सांगून टाक, कारण की असं मला सहन नाही होणार, सातत्याने तू काही ना काहीतरी आगाऊ करून ठेवते आणि त्याची शिक्षा मला भोगायला लागते, असं काकू आता स्वानंदीला बोलत असते. मात्र हे सर्व काय बोलत असताना आता समोर म्हणतो की काकू तसं काही नसेल, ते तुमच्याच्यानं काही गलतफहमी झाली असेल, असं बोलत असतो. मात्र हे सर्व करत असताना आता आजी पाठीमागून हे सर्व काय ऐकतच असते. मात्र आता सुष्मिता म्हणते की सुष्मिता त्या ठिकाणी काकूला म्हणते ताईने तर तसं काहीही नाही केलं, ताईने तर उलट तुम्हाला येथून उचललेलं आहे आणि तुम्ही असं का बोलता ताईबद्दल, असं सुष्मिता आता त्यांना सांगत असते. त्यानंतर इकडे आता आदिरा बाबा आणि रोहन त्या ठिकाणी चहा बनवत पेत असतात. त्यानंतर आदिरा बाबाला म्हणते की बाबा हा फ्रीज असा अचानक का बंद झाला आहे, या फ्रीज कसं काय असं झालेलं आहे. त्यानंतर आता बाबा म्हणतात की ज्यावेळेस सुष्मिता शाळेत जायला लागली त्यावेळेस हा फ्रीज आम्ही घेतलेला होता, या फ्रीजला खूप दिवस झाले आणि माझ्या खूप कष्टाच्या पैशातून मी हा फ्रीज विकत घेतलेला आहे. त्यानंतर आदिरा म्हणते की आता तुमच्या खूप येते इमोशनल अटॅच तुम्ही झाले असाल या फ्रीजसोबत. त्यानंतर बाबा म्हणतात की हो नक्कीच, कारण की हा फ्रीज मला खूप म्हणजे जुना आहे आणि ते मला माझ्या कष्टाच्या पैशातून घेतला, त्यामुळे मी त्याच्याशी खूप कनेक्टेड झालो आहे, असं बोलत असतात. मात्र आता त्यानंतर आदिरा पण रोहनला म्हणते की आपणही असंच फ्रीज घ्यायचा आणि आपल्या वयाच्या 50वीपर्यंतही त्याला असं छानपैकी आपण जपायचं, असं आदिरा त्या दोघांसोबत चर्चा करत असते. मात्र तेवढ्यात आता घरांची तिथे दाराची बेल वाजते आणि दाराची बेल वाजतात. रोहन त्या ठिकाणी दरवाजा ओपन करायला जातो आणि दरवाजातून कोणीतरी म्हणतं की आता तुमच्या घरची ऑर्डर होती, तिथे आम्ही घेऊन हे आलेलो आहे. त्यानंतर आता पूर्णपणे पॅकेजिंग म्हणजे फ्रीज हा घरामध्ये आलेला असतो. त्यानंतर हे सर्व करत असताना रोहन आदिरा आणि बाबा आदिराला म्हणतात की आदिरा तू हे फ्रीज मागितलास आम्हाला सरप्राईज देण्यासाठी, अगोदर बोलायचं तर होतं ना. त्यानंतर आदिरा म्हणते की नाही मी हे त्याच्यासाठी मागवलंच नाही, मी म्हणजे मागवलंच नाही, असं बोलत असतात. त्यानंतर बाबा रोहनला म्हणतात तू मागवला आहे. मात्र तेवढ्यात तिथे आता त्यांची आई मंदा येते आणि मंदा म्हणते की मी हा फ्रीज मागवलेला आहे. आणि त्यानंतर आता जे पण तिथे कामगार आलेले असतात त्यांना मंदा म्हणते की हा फ्रीज त्या कोपऱ्यामध्ये ठेवा आणि ते डबडं तुम्ही बाहेर घेऊन जा आणि एका भंगारमध्ये विका, असं मंदा आता ते सांगत असते.
त्यानंतर आता मंदा त्यांना म्हणते की हा फ्रीज व्यवस्थितरित्या तुम्ही ते ठेवून टाका. असं बोलल्यानंतर आता बाबा मंदाला विचारतात की हे तू काय नाटक चालवलेलं आहे. त्यानंतर मंदा त्या कोणाचंही बोलणं काही ऐकून घेत नाही आणि म्हणते की ह्या फ्रीज मी मागवलेला आहे माझ्या पैशातून. त्यानंतर असं सर्वजण तिला विचारतात पैसे कुठून आले. मात्र मंदा काही सांगत नाही. मला खूप कामं आहेत, मला आणखीन शॉपिंग करायचे आणि मी इथून निघून जाते आणि इतके दिवसापासून मी माझं मनमर्जीप्रमाणे येथे मन मारून जगले आहे, मात्र आता मी मनमर्जीप्रमाणे जगणार आहे असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. त्यानंतर आता इकडे आदिरा आणि रोहन त्या ठिकाणी बाबाला म्हणतात की बाबा आईला नेमकं झालं काय, असं का आई वागत आहे. बाबा म्हणतात की काहीतरी झालं आहे, मात्र नक्की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी बिघाड झालेली आहे. मात्र आता ते नवीन फ्रीज आल्यानंतर ते म्हणतात की आम्ही फ्रीज बघून येतो आणि नवीन मॉडेलचं त्यांनी फ्रीज मागवलेलं आहे असं आईने ते बोलत असतात. त्यानंतर बाबा आता इकडे विचारात पडलेले असतात की हिच्याजवळ आले तरी पैसे कुठून. त्यानंतर आता हे सर्वजण ते दोघे म्हणतात की एवढ्या दिवसापासून आई ते फायनान्स करत होती तर तिचे पैसे जमा करून तिने घेतलं असावं असं त्या बाबाची समजूत ते दोघं रोहन आणि आदिरा काढत असतात. मात्र बाबांना आणखीनही डाऊट असतो हिने काहीतरी वेडेबाकडं तर कामं करत नसतील ना पैशाच्या पोटी, असं बाबाच्या मनामध्ये आता विचार चालू असतात. त्यानंतर आता इकडे काकू पडल्यानंतर ते सर्वांना समजलेलं असतं की स्वानंदीने तिला उचललेलं आहे. त्यानंतर असं बोलल्यानंतर आता काकू म्हणतात की माझ्यामुळे तुमच्या सर्वांना खूपच त्रास झालेला आहे असं ते बोलत असतात. सातत्याने माझ्या तोंडून काय निघतं आणि मी काय बोलते हे मला समजतसुद्धा नाही असं काकू बोलतात. आणि त्यानंतर राजवाडे म्हणतात की काकू तू नको गं काळजी करू, आता तुझं वय झालेलं आहे, तू एवढं कशाला हे काय करतेस असं बोलायला लागतात. त्यानंतर असं बोलल्यानंतर राजवाडे काकूला सांत्वन देत असतो. काकू आता खूप खुश होते कारण की राजवाडे आपल्या बाजूने बोलत आहे असं काकूला वाटते. काकू मग आता राजवाड्याच्या बाजूला जाऊन थांबते आणि म्हणते की तूच आहे या घराचा निर्माता आणि तू जे काही सर्व काही घर हे सांभाळून ठेवलेलं आहे आणि माझं मन पण जपणारा असं त्या ठिकाणी ते राजवाड्याला बोलत असतात. ते राजवाडे म्हणतो की काकू मी कुठेही जाणार नाही, मी इथंच तुझी काळजी घेत राहील असं ते सांगत असतात. आणि म्हणतात की तू जा बरं आता घरा रूममध्ये जा आणि आराम कर असं बोलत असतात. आणि अंशू आणि सुष्मिताला म्हणतात की आता काकूला घेऊन जा. त्यानंतर काकू आता तिथून निघून जात असते. त्यानंतर आता राजवाडे त्या ठिकाणी स्वानंदीला म्हणतात की काकू खरंच काकूला खूप लागलं आहे असं ते बोलत असतात. आणि म्हणतात की मी येतो म्हणून तिथून राजवाडे निघून जातात. मात्र हे सर्व करत असताना स्वानंदी मनातल्या मनात म्हणते की राजवाडे ह्या काकू आपल्या घरामध्ये दोन टाईपच्या वागत असतात, एक तुमच्यासमोर ज्या पद्धतीने त्या बोलतात आणि एक माझ्यासमोर. मात्र या दोन्ही काकूंचा एकच चेहरा मी तुमच्यासमोर एक ना एक दिवस आणून दाखवेल आणि मगच तुम्हाला समजेल की ह्या कशा पद्धतीच्या आहेत. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जे पण काकू पडली याचं पूर्ण श्रेय आता सुष्मिताला तिने दिलेलं असतं आणि स्वानंदी काकूबद्दल जे काही बोलून बसली आहे याला काकू सुष्मिताला काय करतील हे आपण सर्व उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.